आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। राहुड येथील आत्महत्याग्रस्त शेतकरीच्या निवासस्थानी आमदार रोहित पवार यांची सांत्वन भेट। दौऱ्याप्रसंगी साधला शेतकऱ्यांशी संवाद। नामपूर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी काल बागलाण तालुक्यातील राहुड येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेट देण्याच्या निमित्ताने तालुक्यात आले होते। यावेळी त्यांनी बागलाण तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या। बागलाण तालुक्यातील राहुड येथील गुलाब केशव निकम वय 55 या शेतकऱ्याने शेती व्यवसाय परवडत नसल्यामुळे आपली जीवनयात्रा संपविली होती। या धक्कादायक घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार रोहित पवार यांनी बागलाण तालुका दौरा नियोजित केला। सुरुवातीला सटाणा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले। त्यानंतर त्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या। नामपूर येथील छत्रपती मंगल कार्यालय व नामपूर बहुविकास सोसायटीच्या संचालक मंडळाने त्यांच्याशी चर्चा केली। त्यानंतर त्यांनी राहुड येथील गुलाब निकम यांच्या निवासस्थानी तब्बल 1 तास सविस्तर चर्चा करून निकम यांच्या परिवारातील मुले पत्नी यांच्याशी सविस्तर चर्चा करून त्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी बागलाणचे तहसीलदार कैलास चावडे, गट विकास अधिकारी, बँक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापक यांच्यासोबत भ्रमणध्वनीद्वारे चर्चा केली। यावेळी संपूर्ण राहुड ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला पदाधिकारी ॲडव्होकेट रेखाताई शिंदे या अतिक्रमणाबाबत उपोषणाला बसलेल्या आहेत, त्यांच्या उपोषणस्थळी भेट देऊन शिंदे कुटुंबांशी सविस्तर माहिती जाणून बागलाणचे गट विकास अधिकारी व ग्रामविस्तार अधिकारी तसेच नामपूरचे सरपंच यांच्याशी सविस्तर चर्चा केली। त्यात ॲडव्होकेट शिंदे यांची मागणी तात्काळ मान्य करा असा सज्जड इशारा नामपूर ग्रामपालिका प्रशासनाला दिला। यावेळी आमदार रोहित पवार समवेत आमदार सुनील भुसेरा, माजी आमदार संजय चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील, तालुका अध्यक्ष केशव मांडवडे, दिनेश सोनावणे, मनोज छोटूदादा सोनावणे, निलेश घोंगडे, हेमंत ठाकरे, प्रवीण अहिरे, रावसाहेब सावंत, विनोद पाटील, शशिकांत कौर, सम्राट काकडे, राजीव सावंत, संताजी कौर, प्रवीण सावंत, बबलू सावंत, जगदीश सावंत, अशोक सावंत यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शेतकरी उपस्थित होते। BV न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक विनोद पाटील।